शेतकरी मित्रांनो नमस्कार. भरणी केल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी शेतकरी मित्रांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचा प्लॉट पूर्णपणे स्ट्रेसमध्ये जाऊ शकतो. आता काय नेमकं बघा, भरणी करताना काय करतो आपण भरणी करताना ट्रॅक्टर चालवतो आणि ट्रॅक्टरनं माती उचलून टाकतो. याच्यामुळं काय होतं, ऊसाच्या बऱ्याच मुळ्या तुटतात आणि मुळ्या तुटल्यामुळं प्लांट हे स्ट्रेसमध्ये जातं. ह्या अशा पद्धतीनं ऊसाच्या ज्या मुळ्या आहेत ह्या मुळ्या जर तुटल्या तर काय होतं, ऊसाला एकतर पाणी मिळत नाही आणि खतही न्यूट्रिएंट्सही मिळत नाहीत. आणि आपण काय करतो, बरेच शेतकरी काय करतात बघा, बरेच शेतकरी ह्याच्यामध्ये ऊसाला ताण देतात आणि मग पाणी देतात. तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे. काल आपण भरणी पूर्ण केल्या, कालच आपण ड्रीप जोडलंय आणि कालच पाणी चालू केलंय. ऊसाला गरजे इतकं पाणी आपण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळं प्लॉटवर अजिबात कुठल्याही पद्धतीचा इथं स्ट्रेस आपल्या येणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट बघा, ऊसाला पाट पाणी एखादं देणं शक्य असेल तर, मी कंपल्शन नाही सांगत, हे शक्य असेल तर एखादं पाट पाणी द्या, म्हणजे ही मधली माती चांगली बसायला मदत होईल. तिसरी महत्वाची गोष्ट, प्लॉटमध्ये 2 ते 3 दिवसानं चालायला यायला लागल्यानंतर पाणी दिल्यानंतर मास्टर रिकव्हर आणि मास्टर फर्टचा स्प्रे घ्या. त्याचे अप्रतिम रिझल्ट तुम्हाला दिसतील. प्लॉट कुठेही स्ट्रेसमध्ये जाणार नाही आणि एका महिन्यामध्ये तुम्हाला तिथनं पुढे भरणीनंतर 2-3 कांड्या वाढलेल्या दिसतील. आजची तारीख आपली आहे 15 मे. 15 जूनला ह्या प्लॉटमधला परत व्हिडिओ बघायचा मित्रांनो. ह्या ऊसाला 3-4-5 कांड्या अशा तुम्हाला झालेल्या दिसतील. तर हे गन्ना मास्टर तंत्रज्ञान आहे, ह्याचा जरूर वापर करा आणि योग्य पद्धतीने आपल्या पिकाचं नियोजन करा. भरणीनंतर ह्या महत्वाच्या गोष्टी मात्र लक्षात ठेवा. पाट पाणी असेल तर लगेच मागणं द्या, नसेल तर ड्रीप असेल तर ड्रीप लगेच जोडा, पण पाण्याचा ताण प्लॉटला अजिबात देऊ नका. मास्टर रिकॉर्ड मास्टर फर्स्टचे स्प्रे तेवढे घ्या.